गोंदिया जिले के देवरी तालुका में सिद्धार्थ विद्यालय डौकी में संस्थापक और एक शिक्षक के बीच विवाद के बाद बीच बचाव करने गए सेवानिवृत्त क्लर्क की आरोपी शिक्षक ने लकड़ी के डंडे से वार कर हत्या करने की घटना सामने आई। मारे गए रिटायर क्लर्क का नाम मुकुंद बागड़े उम्र 60 वर्ष और आरोपी शिक्षक हीरालाल खोब्रागड़े उम्र 52 वर्ष है। इस मामले में देवरी पुलिस ने आरोपी शिक्षक को गिरफ्तार कर लिया है और उसके खिलाफ भारतीय दंड संहिता की धारा 307, 324, 506, 302 के तहत मामला दर्ज किया और आरोपी शिक्षक को 18 मई तक पुलिस हिरासत में भेज दिया गया है। दिनांक 15 मे 2024 रोजी सकाळी 9 ते 10:30 वाजण्याच्या दरम्यान सिद्धार्थ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय डौकी या ठिकाणी मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये मुख्याध्यापक श्री महेंद्र चैत्राम मेश्राम हे संस्थेचे उपाध्यक्ष श्री मुकुंद पुरंदास बागडे यांच्यासोबत बसलेले असताना केबिनमध्ये त्या शाळेमध्ये कार्यरत असणारे तासिका तत्वावर कार्यरत असणारे शिक्षक श्री हिरालाल हानीराम खोब्रागडे हे मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये आले असता त्यांनी त्यांच्या मानधनाचे 20,000 रुपये मुख्याध्यापकांकडे मागले। त्या मागणीतून मुख्याध्यापक व तासिका तत्वावर कार्यरत असणारे शिक्षक खोब्रागडे यांच्यामध्ये भांडण सुरू झाले। हे भांडण सोडवण्यास मध्यस्थी करण्यास गेले असता श्री मुकुंद पुरंदास बागडे यांना या गुन्ह्यातील आरोपी श्री हिरालाल खोब्रागडे यांनी लाकडी पाठीने चेहऱ्यावर व कपाळावर वार केले असता त्यांना गंभीर जखमा झाल्या। तसेच या घटनेवेळी मुख्याध्यापक जखमीला वाचवण्यासाठी गेले असता त्या लाकडी पाठीचा वार त्यांच्या डाव्या हातावर झाल्यामुळे ते देखील जखमी झाले। या घटनेच्या अनुषंगाने काल दिनांक 15 मे 2024 रोजी देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत अपराध क्रमांक 159/2024 कलम 307, 324, 506 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून यातील जखमी मुकुंद पुरंदास बागडे हे गोंदिया येथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना आज दिनांक 16 मे 2024 रोजी सकाळी 4:30 वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे। या अनुषंगाने सदर गुन्ह्यामध्ये 302 भादवी ही कलमवाढ करण्यात आली असून या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत हिरालाल हानीराम खोब्रागडे यांना देवरी पोलिसांनी काल ताब्यात घेतले आहे। त्यांना रितसर पद्धतीने अटक करण्यात आली असून या घटनेमागचा मोटिव्ह व या घटनेचा पूर्व इतिहास जाणून घेण्याकरिता ते सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। या गुन्ह्याचा तपास देवरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार करत आहेत। सदरील गुन्ह्याचा तपास प्रगतीपथावर असून लवकरच या गुन्ह्याचे इन्वेस्टिगेशन पूर्ण करण्यात येईल। धन्यवाद। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।